बालविवाह बंद व्हावे म्हणून मी यातना आणि त्रास सहन केला. दत्तक पुत्र समाजामध्ये निर्माण व्हावे, लोकांना दत्तक घेता यावं, त्यांना मुलबाळ नाही, सुरुवात मी माझ्यापासून केली. यशवंताला मी दत्तक घेतले. माझे पती वारल्यानंतर माझा पुतण्या समोर आला. तो म्हणाला मी अग्नी देणार आहे काकांना. आणि त्यावेळेस प्रथा होती, जो कोणी अग्नी देईल सगळी सत्ता संपत्ती माझ्या नावाने होती. सावित्रीबाईंना माहिती होतं त्यांचं मन चांगलं नाहीये, माझा पुतण्या ही सगळी संपत्ती घेऊन टाकेल आणि पुढे समाजाला पुढे नेण्याचा संकल्प तो पूर्ण करणार. त्यावेळेस मी स्वतः पुढे आले आणि मी स्वतः अग्नी दिली. किती महिलांनी अग्नी दिली आजपर्यंत आपल्या पतीला? आठवा कोणत्या समाजामध्ये आपण जगतोय, कोणत्या काळामध्ये मी 18व्या शतकामध्ये मी हे सर्व कार्य केलेले आहे. विधवांच्या आणि कुमारी मातांच्या मुलांना त्यावेळेस जन्म देणं म्हणजे त्यांनी स्वतः मृत्यूदंड झेलणं, एवढं कठोर निर्णय त्या काळामध्ये घेतले जायचे. म्हणजे स्त्रीला अगदी पायाची चप्पल काय, चप्पलेच्या खालचं सुद्धा तिला स्थान मिळालं नव्हतं. अशा काळात त्या महिलांना मी माझ्या छत्रछायेखाली माझ्या घरामध्ये सत्यशोधक समितीच्या वतीने त्यांना मी माझ्या घरामध्ये स्थान दिलं. त्या लहान लहान मुलांना मी माझ्या घरामध्ये ठेवलं. प्रसूती गृहाची निर्मिती मी माझ्या घरामध्ये केली. जर त्या काळामध्ये माझ्याकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना एवढ्या गोष्टी जर मी करू शकत असेल तर तुम्ही का नाही करू शकत? का तुमच्याच्याने मदत होत नाही? का आजही महिला जाऊन जीव देतात? एखादी कुमारी माता जर झाली तर तिला आई वडील